धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, युवराज माळी सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत पाठीमागच्या मॅच मध्ये ऐकत होता. चला इथून पुढे आता 1 गाव 11च्या अ गटाला सुरुवात होईल आणि इथून पुढचे सामने पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मळाईदेवी कुसरूड विपक्ष शार्वी 11 बागलवाडी अशी लढत आहे. टीम मळाईदेवी कुसरूड या टीमने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा घेतलेला आहे निर्णय. टीम शार्वी 11 बागलवाडीला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे आणि प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि या स्ट्रायकर जोडीमध्ये 2 नामवंत फलंदाज आहेत. टीम शार्वी 11 बागलवाडीचे एका बाजूला गणेश तर दुसऱ्या बाजूला शुभम ही प्रारंभिक जोडी आहे. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सूरज. मॅच राहील सुरुवात दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. पहिला बॉल पडतोय. काल अर्धा गट खेळला अ चा, आज अर्धा गट खेळणार आहे आणि यांच्यामध्ये आता पुढच्या काही लढती होतील. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण मॅच सुरू करा. पहिला बॉल पडतोय. गोलंदाज सूरज गोलंदाजी मार्ग वरती तयार. पहिला बॉल घेऊन पॉवर प्लेच्या या षटकातला पहिलाच बॉल उजव्या स्टिचच्या बाहेरचा आहे. बॅट आणि मलचा संपर्क नाहीये. आला तो या बॉलच्या पाठीमागे निर्धाव बॉल मिळणार नाहीये. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव. जबरदस्त बॉल हाताळलाय. पहिलाच बॉल निर्धाव टाकलाय. मनोबल वाढवणारा बॉल आहे गोलंदाजाचा आणि स्ट्राईक रेंजला फलंदाज गणेश आणि शुभम ही जोडी.
आल्या पावली या बॉलवरती आक्रमण केलंय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं बदल, आणखीन एक फलंदाज कोसळलाय. धक्का क्रमांक 3रा टीम बागलवाडी या टीमला आणि फलंदाज विराज पाटील देखील माघारी जात आहेत. आल्या पावली आक्रमण केलं. आक्रमण एक सर्वोत्तम पर्याय आहे एखाद्या क्षेत्रातला, परंतु या बॉलच्या पाठीमागचं आक्रमण बसलं, लांबी कमी पडली, मोबदला भोगावा लागला तो म्हणजे विकेटने. अजित जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्रमांक 5 वरती हॅट्रिकचा बॉल असेल. काल देखील आपण हॅट्रिक बद्दल चर्चा केली की हा जो बॉल आहे, या बॉल बद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो, या शब्दाबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो, या शब्दाचा उगम हा क्रिकेट मधूनच झाला. 1858 साली एच एस स्टीव्हन्सन यांनी ऑल इंग्लंड 11 कडून खेळताना अशा प्रकारची ट्रिक पहिल्यांदा केली आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी काही मंडळींनी फंड जमा केला. त्या फंडातून एक हॅट आणली आणि हॅट या शब्दासोबत ट्रिक हा शब्द जोडला गेला. प्रगत पडला तो हॅट्रिक आणि तोच बॉल प्रगतीपथावरती आहे. हॅट्रिकच्या बॉलवरती प्रहार केलाय क्षेत्ररक्षक आहेत. पॉइंट मधून बॉल जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी हॅट्रिक टिपू शकले नाही, परंतु एका बाजूला प्रयत्न चांगले केलेले आहेत. गोलंदाजी करताना ओव्हर नंबर 2 मध्ये आशिष खामकर काय गोलंदाजी केली, काट कचरीची गोलंदाजी केली आहे. एका पाठोपाठ एक धक्के दिलेले आहेत. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये सोडूया. बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव निश्चित मिळते. थेंबे थेंबे आपण नेहमी म्हणतो ना की तळ साठेल, परंतु समुद्र उभा करावा लागेल प्रथम बॅटिंग करताना. धावसंख्या आहे धावफलकावरती 7 धावा आलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे आणि इथून पुढे आता गिअर बदलावा लागेल बॅटिंग करताना. टीम शार्मी 11 बागलवाडी या टीमला आणि नंतरचे मॅच आपण अनाउन्स करूया. दोन्ही संघनायकांना विनंती करूया की आपण तयार राहा. आपला टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. जय हनुमान वाडी आणि रेणुका देवी स्पोर्ट्स तेटमेवाडी आपल्यामध्ये पुढील सामना होणार आहे. आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहे 7, तब्बल 3 गडी बाद. महेश पवार यांच्या नावी षटक क्रमांक 3 आहे. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात आणि हा बॉल डीप स्क्वेअर लेगला खेळलाय. मोहर काय लागेल या बॉल वरती, पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत काय येईल. फटका तर चांगला होता, फक्त आता धावा किती मिळतील ना याच्याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तुम्ही पाहताय उजवणी गावाची मानाची, सन्मानाची आणि अभिमानाच्या स्पर्धेचं आयोजन ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान स्पोर्ट्स उधवणे यांनी आयोजित केलेला हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 पर्व पहिले आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. प्रेक्षक आम्हाला ओमसाई MTC या वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्षाचं स्वागत आहे. जे प्रेक्षक मैदानावरती हा सामना बघण्यासाठी आलेले आहेत त्यांचे स्वागत. आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आलेली आहे. एखाद्या स्पर्धेचा केंद्रबिंदू
तर निश्चित धावसंख्येला एक आकार येऊ शकतो आणि एक आव्हानात्मक स्कोर आज उभा करावा लागेल टीम बागलवाडीला. आक्रमण करण्याचा प्रयत्न, या बॉलवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु झेल निसटलाय आणि त्यानंतर धावा या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळतील. पंच या बॉलच्या पाठीमागे धावा किती आहेत? एकच धाव आणि ती स्कोर बोर्ड मध्ये जोडूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. प्रथम बॅटिंग करताना टीम शार्वी 11 बागलवाडीने बनवलेले आहेत धावा 19 आणि 20 धावांचं लक्ष आहे टीम मळाईदेवी कोसरूड या टीम समोर. आपण करूया पुढील सामन्याचा टॉस आणि आवाज असेल युवराज माळी सरांचा. धन्यवाद निलेश मडेकर सर. चला सुपुकुडेवाडी आणि टेटमेवाडी आम्ही राजू शिर्के दादांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करूया. या राजू दादा शिर्के यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. जयवंत गोपीनाथ साळुंके यांचे आगमन आहे, त्यांचे आपण करूया शब्द सुमनाने सहर्ष असं स्वागत. तर या सुपुकुडेवाडी सुरेश आमच्या समोर जोडले गेलेत, कॅप्टन ऑफ टेटमेवाडी आणि सन्माननीय आबाजी सुपुकुडे दादा जय हनुमान स्पोर्ट्स सुपुकुडेवाडी यांचे कर्णधार म्हणून आमच्या समोर जॉईन होतील राजू दादा शिर्के यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 4 षटकांचा सामना असेल. आपण प्रयत्न करतोय की 4 षटकांची पहिली फेरी खेळवाई. तुमची साथ असेल तर नक्की होईल. या आबाजी सुपुकुडे जॉईन झालेत आमच्या समवेत, स्वागत आहे. यस त्यांचाच कॉल, काटा कॉल आलाय आणि काटाच आहे. अभिनंदन. सर्वप्रथम टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल तुमचा? कसं वाटतंय खेळताना ही स्पर्धा आणि समोर टेटमेवाडी सारखा संघ आहे आणि सातत्याने तुम्ही त्यांचा खेळ पाहिलाय, तर फिल्डिंग करताना योग्य निर्णय आणि कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? 35 ते 40 पर्यंत. आज स्क्वॉड आहे तुमचा अवेलेबल? चला शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. सुरेश तुमच्यापर्यंत येतोय, बॅटिंग करायची आणि आता बरोबर 11 वाजतील काही वेळाने आणि चांगली खेळपट्टी तयार झाली आहे. कितपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न राहील? आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करेन. आणि कसं म्हणजे काय सांगाल की खेळपट्टीचा म्हणजे तुम्ही बाहेरून पाहता की कशी खेळपट्टी आहे, तर तुम्हाला काय वाटतं की 45-50 डिफेंड करू शकाल तुम्ही सेकंड इनिंग मध्ये? आम्ही ॲक्च्युली 30+ केला तरी आम्ही डिफेंड करू शकतो आणि आम्ही ह्या मॅचमध्ये 50+ करण्याचा प्रयत्न करेन. शुभेच्छा तुम्हाला सुरेश या मॅच साठी. तर टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय तो अर्थातच सुपुकुडेवाडी टीमचे कर्णधार आबाजी सुपुकुडे यांनी आणि टिटमेवाडीच्या विरुद्ध खेळत असताना त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीम्स इन ऍक्शन असतील नेक्स्ट मॅच मध्ये. तोपर्यंत जाऊया आपण प्रेझेंट मॅच कडे, जिकडे पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जोडले जातील निलेश मडेकर सर. त्याचबरोबर आपण एक सन्मान करूया. पाटण तालुक्याचे मॅक्सवेल संदीप बावडेकर यांचं आगमन आहे आणि त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया आणि त्यांचा सन्मान आपण करूया. आणि सुजित साळुंके यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा स्नेहपूर्वक सन्मान करावा. मॅक्सवेल या नावाने प्रसिद्ध असलेले पाटण तालुक्यातील खेळाडू संदीप बावडेकर यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती. मॅचला होईल सुरुवात. येणारे 24 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 20. हे धावसंख्येचं गुणोत्तर डोळ्यासमोर ठेवून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी टीम कुसरूड या टीमची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. एका बाजूला विनायक शिंदे आणि अर्जुन पवार ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम कुसरूडची नामवंत जोडी आलेली आहे. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी आबा पाटील यांना गोलंदाजी मार्ग वरती आणलेला आहे पहिल्या षटकासाठी. आणि पहिलं षटक हे तितकंच महत्वाचं राहील ना की तुम्ही सुरुवात कशी करताय ना याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. त्याचबरोबर सागरजी सुपुगडे यांचे आगमन आहे, त्यांचे स्वागत आपण करूया आणि त्यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले, हल्ला चढवलाय, 2 क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि हा बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला. झेल तर होऊ शकली नाही, परंतु बॉलला थांबवलंय. परंतु फलंदाजांना 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. स्कोर बोर्डचा श्री गणेशा केलाय 2 धावेने आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळाल्यात.
समोरच्या बाजूला प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक लांबून येतील, बॉलचा पाठमोरा करतील आणि अखेरकार आले, बॉलची फेकी केली जाईल, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर तुम्ही पाहिली ना तर लॉंग ऑनला खेळाडू आहे आणि वाईडिश डीप मिड विकेटला खेळाडू आहे. अशी 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरील क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. गोलंदाज पुन्हा तयार, आभा पाटील. आक्रमण केलं या बॉल वरती, ताकदीचा वापर आहे परंतु लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागेल. टीम कुसरूडला धक्का क्रमांक पहिला लागलाय आणि फलंदाज अर्जुन येथील माघारी. धक्का क्रमांक पहिला टीम कुसरूड या टीमला आणि बागलवाडीला पहिलं वैलं सुयश इथे प्राप्त होत आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आबा पाटील मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. सुरुवातीच्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर एक चांगला बॉल टाकला आणि त्यानंतरच्या बॉलवरती विकेट टिपलेली आहे. कमी धावसंख्येची मॅच तेव्हाच रंगते ज्यावेळेस तुम्ही डॉट बॉलचा रेशिओ आणि सातत्याने विकेट घेता, त्याच वेळेस मात्र हा सामना रंगेल आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील टीम बागलवाडीला. बॅटिंग मध्ये तितकीशी चमक टीम बागलवाडीला दाखवता आली नाही परंतु आता गोलंदाजीमध्ये आपली धमक दाखवावी लागेल. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉल क्रमांक 4 प्रगती पथावरती येईल. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सूरज शिंदे आलेले आहेत. त्याचबरोबर आबाजी सुपुगडे यांचे आगमन आहे, त्यांचे स्वागत करूया. आणखीन एक क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली लागोपाठचा आणखीन एक धक्का लागलाय. टीम मळाई देवी कुसरूड या टीमला लागोपाठचा दुसरा फलंदाज कोसळलाय. एका बाजूला आता विकेटची पत्तदड सुरू झाली आहे, एका बाजूला टीम बागलवाडीने विकेट घ्यायला सुरुवात केली आहे. मॅच मध्ये आता रंगत वाढत चाललेली आहे. एक रोमांचक मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे आणि ज्या मॅचची रोमांचकता आता वाढत चालली आहे. धावफलकावरती अवघ्या 3 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला आता फलंदाजांना विकेटची पत्तजड थांबवावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या बाजूला आपण चर्चा करतोय ना की गोलंदाजी ज्या प्रकारे सुरू आहे, गोलंदाजी मधली धार, भेदकता, अचूकता या सर्व काही गोष्टी आभा पाटील यांनी प्रखरतेने अंमलामध्ये आणलेले आहेत आणि अहो आज त्या आणाव्याच लागतील. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही तरबेज आहात ना त्याच गोष्टी मैदानाच्या आतमध्ये करणं फार महत्वाचं आहे कारण सामना कमी धावसंख्येचा आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अर्जुन मोहिते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. मधल्या फळीमध्ये समोर आहेत आभा पाटील यांचा दमदार मारा. अंगावरती असणारा बॉल वळवलाय, डीपी स्क्वेअर लेगला खेळाडू नाहीयेत आणि हा बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून आलाय. संघर्षाचा चौकार टीम कुसरूड या टीमसाठी आणि धावसंख्या वाढवणारा आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 20 धावांचा पाठलाग करताना 7 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत, म्हणजे अजूनही 13ची गरज आहे. एका बाजूला या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालेला आहे, शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक. आल्या पावली इरादे स्पष्ट केलेले आहेत. अंगावरती येणारा बॉल अगदी हळवार पद्धतीने हा बॉल पुल केला, वळवला आणि त्यानंतर त्या बॉलच्या पाठीमागे कुठलेले आहेत धावा. 4 अंतिम बॉल. चला घाई करा, दोन्ही संघाने विनंती की आपण वेळ घेताय. कव्हरच्या डोक्यावरतून हा बॉल टोलवला आहे, क्षेत्ररक्षक डीपला नाहीयेत. हाही बॉल सीमारेषा तोडतोय. 4 धावांसाठी होईल तो फरार, रन्स मिळतील 4. आलाय तो शेवटच्या बॉलवरती चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 11 वरती. षटक संपलेला आहे आणि येणारे आता 18 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धाबा 9. 18 बॉल 9ची गरज आहे. चला घाई करा, दोन्ही टीमला विनंती आहे. चला यानंतर टीम सुपुगडेवाडी आणि तेटमेवाडी आपण तयार राहा. यानंतर आपला सामना लगेच खेळवला जाईल. आपण तयारी करायला घ्या सामन्याची. 9 धावांची एका बाजूला गरज आहे, एका बाजूला 18 बॉल आहेत. तारेवरची गोलंदाजांना कसरत आहे. आज गोलंदाजीचा कस लागणार आहे. आज अनुभवाची शिदोरी खोलावी लागेल आणि अनुभवातून आज चांगले बॉल टाकावे लागतील. अनुभव आज कृतीमध्ये आणावा लागेल. प्रत्येक वेळेस सुरुवात ही मित्रांनो शून्यातून नसते, तर कधी कधी अनुभवातूनही असते आणि त्याची शिदोरी आज खोलावी लागेल. ज्या अनुभवाबद्दल आपण चर्चा करतोय. 18 बॉल 19ची गरज.
फुलटॉस बॉल, उत्तर साजेस नाहीये. क्षेत्ररक्षक येतील, बॉलचा पाठमोरा करतील. फुलटॉस बॉल म्हटलं की तुम्ही मैदानाच्या कोणत्याही बाजूला खेळू शकता. यावेळेस पर्याय निवडला ओव्हर द बॉलर हेड, उंची जास्त होती आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे कुठलेल्या आहेत धावा. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. विराज पाटील, ओव्हर नंबर 2, फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक 2 येत आहेत. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होती थोडीशी दरी आणि त्यानंतर हा बॉल अडवलाय. अंतर फार मोठं होतं. 2 क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि हा बॉल थांबवला आणि त्या बॉलच्या पाठीमागे लगेच फेकी केली. पुन्हा या बॉलच्या पाठीमागे 2 धावा मिळतात. विराज पाटील ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. विकेट घ्याव्या लागतील. विकेट मिळाल्या तरच मॅच मध्ये टीम बागलवाडी कमबॅक जोमाने करू शकते. वेगाने टाकलेला बॉल, ताकदीचा वापर आहे. आता 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पुन्हा एकदा दरी होती. क्षेत्ररक्षक वेगाने आले, पुन्हा एकदा चपळता दाखवली आणि बॉल अडवला आणि बॉलची लगेच फेकी केली. एका हाताने अडवलेला बॉल जबरदस्त होता. समय सूचकता, हजर जबाबीपणा या गोष्टी फार महत्वाच्या आहेत जीवनामध्ये. एखादा क्षणाला तुम्ही निर्णय कोणता घेताना हा तितकाच महत्वाचा होता आणि बॉल चांगल्या रीतीने अडवला सीमारेषे लगत. असं वाटलं एका क्षणाला की बॉल सीमारेषा ओलांडतो की काय, परंतु जर तरला महत्व नाही. तुम्ही खेळाचं सादरीकरण कसं करता यालाच महत्व आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्येचा पाठलाग करताना बनवलेल्या आहेत धावा. 18 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. माफ करा, 2 धावेंचा खेळ शिल्लक आहे विजयासाठी आणि या ओव्हर मध्ये देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅटची कडा आहे आणि हाई बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. आता विजयासाठी एका धावेची गरज आहे टीम मळाईदेवी कुसरुड या टीमला. चला, टीम सुपुगडेवाडी आणि टीम तेटमेवाडी आपण तयार राहा. आणि अखेरकार ही विजयाची धाव इथे बनवलेली आहे टीम मळाईदेवी कोसरूड या टीमने. त्यांचं अभिनंदन आणि शार्वी 11 बागलवाडीचं मनपूर्वक आभार. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. आणि या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण अनाउन्स करूया. आणि या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आहे